महाराष्ट्र. त्यांचे 289 आहे. 289 सगळ्यात महत्त्वाचं अस्त्र आहे त्यांचं विरोधी पक्षाचं. त्यामुळे 289 पहिलं घेऊया आपण. चला ॲडव्होकेट अनिल परब आणि सचिन अहिर, पण ते विरोधी पक्षाने ते उभे राहिले. मग तुम्हीच ती मांडताय का? माझी दुसरी आहे. मग एक नंबर त्यांना मांडू दे ना. ठीक आहे. बोला. चला कुठली आहे माहिती आहे का? सांगू का? हो आहे माहिती आहे. मोठी. हो बोट बरोबर. उपसभापती महोदय धन्यवाद. माननीय अनिल परबजी आणि आम्ही दोघांनी मिळून तातडीचे एक लक्ष या निमित्ताने वेधण्याचा प्रयत्न सरकारला आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. घटना ही घडलेली आहे. टीव्हीवरती त्या सर्व गोष्टी आलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केलेली आहे याही सर्व गोष्टी माहिती आहेत. मुळामध्ये उपसभापती महोदय ही घटना टाळता आली असती. त्यामागचे दोन कारण आहेत की एक तर बोटची कॅपॅसिटी ही 30-35-40च्या वरती होती. मग 50-100 लोक कसे गेलेत हा एक महत्वाचा भाग आहे. अनेक लोकांचा जीव मृत्युमुखी झालं कारण त्यांच्याकडे लाईफ जॅकेट्स पण नव्हते. या बाबतीतला शासनाने काय बघितलेले आहेत म्हणजे जर अशा पद्धतीने, आणि हे टुरिस्ट आहे सर्वसामान्य कुटुंब ज्यांना परवडत नाही, कारण तिकडे फेरीमध्ये जात असताना स्पीड बोटनी जाणारी लोक पण आहेत जी अलिबागला जातात. रोरो आहे ते एक नवीन व्यवस्था आहे पण ती सर्वसामान्य लोकांना परवडणार नाही. मुंबई शहरामध्ये एक समुद्राचा आपण आस्वाद घ्यावा म्हणून बाहेरून राज्यातून इतर या सर्व भागातली लोक येतात. विशेषतः गरीब वर्ग आणि मध्यमवर्गीय यामध्ये जातो आणि म्हणून ही दखल घेतली गेली नाहीये. सभापती महोदय की एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे, जसं नो फ्लाइंग झोन तसंच नौदलाचं पण देखील काहीतरी झोन असलं पाहिजे होता. मग नौदलानी काल माननीय मुख्यमंत्री बोलताना असे बोललेत की बाबा नवीन इंजिन लावलं. मग नवीन इंजिन लावल्यानंतर ते मग 8 नंबरची ट्रायल करत होते आणि ते ट्रायल करत असताना मग त्यांचं नियंत्रण सुटलं आणि झालं. जर सर्वसामान्य लोकांसाठी जर आपल्याला ही जर व्यवस्था केलेली आणि हे लायसन्स्ड आहेत, हे काय अनधिकृत रीतीने करणारे बोटीवाले नाहीये, असं असताना मग ते फ्लाइंग झोन जसं असतो तसं हे नो सेलिंग झोन असं काहीतरी असलं पाहिजे होतं. मग आपण नौदलांवरती काय कारवाई करणार आहात का किंवा या ज्या लोकांना करणार, आणि भविष्यकाळामध्ये उपसभापती महोदय हे होणार नाही ह्याच्या बाबतीतलं काय होणार आहे का? आणि उपसभापती महोदय अर्धा मिनिटं मी घेणार आहेत किंवा यासाठी महत्वाचं आहे कारण हे वारंवार घटना घडतात. काही लोक येत नाही कारण अनेक मासेमारी करणारी लोक आहेत, त्यांचाही अनुभव असा आहे की अशाच प्रकारे नौदल असेल किंवा त्यांच्या या सर्व ट्रेनिंग चालत असतात, त्याची त्याला माहिती नसते काय नसते. तर हे झोन करून घेऊन मग नौदल आणि आपलं सरकार चीफ सेक्रेटरीच्या लेवलला मीटिंग केली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे नियंत्रण कक्षच नाही आहे ज्याला आपण SOS म्हणतो की तातडीने समजा जर बोलायचं असेल. आता हे मुंबई शहराच्या जवळ होतं म्हणून लक्षात आलं, दुसऱ्या बोटीने व्हिडिओ काढलं बघितलं त्यांनी कॉल दिला म्हणून ठीक आहे, पण समजा जर इकडे जर कोणीच नसता तर काय झालं असतं. आणि म्हणून नियंत्रण कक्षाची पण जी व्यवस्था व्हायला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि देशाच्या पंतप्रधानांनी मृत्युमुखी झालेल्या लोकांना काही मदत दिलेली आहे पण ती तुटपुंजी आहे आणि म्हणून ते मदत देखील वाढवलं पाहिजे. आणि शासनाने या बाबतीत नेमकं पुढच्या काळामध्ये अशा घटना होणार नाही त्यासाठी काय नियंत्रण काय उपाययोजना आणि आपल्या माध्यमातून निवेदन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. एक तर हा 289 जो आहे त्याच्यामध्ये याच्यापूर्वी सभागृहामध्ये ही घटना घडल्याच सन्माननीय सदस्य हेमंत पाटील यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं होतं आणि शंभूराजे देसाई यांनी त्वरितच 1 तासात माहिती घेऊन प्राथमिक काय माहिती आहे ती समोर मांडली होती. पण त्याच्यानंतर आता जी वस्तुस्थिती समोर आली आहे त्याच्यामध्ये अजून गंभीर परिस्थिती दिसते आहे आणि काल सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी संध्याकाळी परत निवेदन केलेलं आहे या विषयावरती जे आहे ते. तथापि त्या निवेदनाची लेखी प्रत मी सचिवांना सांगेन ते तुम्ही मिळवून त्यांना वितरित करायला सांगा आणि किंवा त्याच्या अजून तपशीलवार निवेदन करायला सांगा की ज्याच्या प्रति लेखी स्वरूपामध्ये मी निर्देश देते की या संदर्भात जे निवेदन केली त्या दोन्हीचे एकत्रीकरण करून उद्या दुपारी 12 पर्यंत ते निवेदनाची प्रत सभागृहामध्ये देण्यात यावी. दुसरं मला असं वाटतं आहे की सचिन अहिर तसंच या बाजूचे असणारे सभासद
त्यांना घेऊन आपण एक बैठक विनंती अर्जाकडे तरी घेऊया किंवा एक बैठक करू जानेवारी महिन्यामध्ये. आणि हे प्रश्न खरे आहेत की लाईफ जॅकेट नसतात, किती माणसं भरलेली असतात, त्याचबरोबर त्याची परिस्थिती नीट नसते. इतकंच नव्हे तर त्यांचे रूट एकमेकाला का माहीत नाहीत हे माहिती नसतं. आता काही तर अनुभव असे आहेत की मी एकदा गेले होते कार्यक्रमाला विशेष हक्क समितीची प्रमुख म्हणून रायगडला, तर मध्येच बंद पडली गाडी, आपली बोट बंद स्टँडस्टिल झाली आणि बरोबर पोलीस होते, त्यांनी सांगितलं ती अशीच बंद पडते आणि नंतर सुरू होते. पुढे सगळं सुदैवाने मी सुखरूप राहिले, काही झालं नाही. पण हे असा अनुभव कधी शिवस्मारकच्या वेळेला मी नव्हते त्याच्यात, पण त्यावेळेला तुमची बोट वाचली थोडक्यात, म्हणजे अशी आहे परिस्थिती. त्यामुळे हे सगळ्या परिस्थिती जर का पाहिली तर मला असं वाटतं की ज्ञानेश्वर म्हात्रे आहेत, ज्यांचा या सगळ्या समुद्राने जाण्याशी संबंध येतोय, त्याच्यामध्ये तसं आपण एक 5-6 लोकांची कमिटी करू. गटनेत्यांनी नावं द्या, कोण येऊ शकतं किंवा कोणाला इच्छा असेल वैयक्तिक ते हो करा. या समुद्रात मुंबईच्या जवळ होणारे अपघात आणि प्रवाशांची सुरक्षितता याच्यावरती आपण बैठक घेऊ, त्याचे SOPs देऊ आणि त्याचा फॉलोअप करू जानेवारी महिन्यामध्ये. त्याचं कारण काय आहे की या सगळ्याला नियंत्रण करणारा आपण मीटिंगला येणार असेल त्यांनीच या. नियंत्रण कक्ष नाहीये. अशा बाबतीमध्ये नियंत्रण करण्यासाठी कुठल्याही ट्रान्सपोर्टेशनचा एक नियंत्रण कक्ष असतो. हा नियंत्रण कक्ष या रूट वरती कुठेच नाहीये. ना अलिबागचा आहे, ना एलिफंटा केव्सचा आहे, ना रेवस कारंजाचा आहे. आणि त्याच्यामुळे अशा दुर्घटना कुठल्या रूटवरती कुठलं जाते, जर GPS सिस्टीम लावून त्याला जर कंट्रोल टॉवरमध्ये जर बघितलं तर लक्षात येतं की कुठल्या बोटी कुठे आहेत ते. आणि तो नियंत्रण कक्ष नसल्यामुळे अशा प्रकारच्या हे तर काल प्रवासी बोटीला झालं, परंतु बोटीला हे अपघात सतत होत असतात. फक्त ते रेकॉर्डवर येत नाहीत, कारण कदाचित त्याच्यात जीव जात नसतील, कदाचित वाचत असतील, एखाद दुसरा जात असेल. आता काल मोठा अपघात झाला म्हणून लक्षात आलं, पण तो नियंत्रण कक्ष याच्यामध्ये बसवणं फार गरजेचं आहे. तर आपण आपल्याकडनं निर्देश द्यावेत की अशा प्रकारच्या ज्या काही सूचना येतील त्यांचा गांभीर्याने सरकारने विचार करावा. माझं सुचवायचं की ज्यांना याच्यासाठी वेळ देणं शक्य आहे त्यांनी मला आता नावं दिली तर मला अंदाज लागेल की बाबा एवढे लोक या कामासाठी वेळ द्यायला तयार आहेत म्हणून. आणि गटनेत्यांना पण आपण प्रोसिजर म्हणून सांगू. आणि आपण इथे नावं लिहून घ्या. ज्ञानेश्वर म्हात्रे दिसत आहेत, हात वर केलेला आहे. राजेशजी, कुठे समुद्राशी काही संबंध आहे का तुमचा? सांगा. आहे.